दारूबंदी पोलीस या पदासंदर्भात एक अपडेट आलेली आहे. त्या अपडेटनुसार तुमची परीक्षा केव्हा होईल, कोण घेईल, तुमच्या परीक्षेचा पॅटर्न कशा प्रकारे असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पदावर रुजू झाल्यानंतर त्याचे कर्तव्य काय असतात, त्याला मिळणाऱ्या सुविधा कोणत्या असतात, त्याचे अधिकार नेमके कोणते असतात, पदोन्नती कशा प्रकारे होत असते, केव्हा होत असते, शैक्षणिक पात्रता काय असते, शारीरिक पात्रता काय असते, अशा प्रकारची परिपूर्ण माहिती या पदासंदर्भात आपण घेणार आहोत व्हिडिओमध्ये. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, फार महत्त्वाचा आहे. पण तत्पूर्वी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो. दारूबंदी पोलीस बॅच आपण लॉन्च केलेली, याचं नाव आहे किंगफिशर बॅच. या बॅच मध्ये अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला मिळतील, होमवर्क नोट्स मिळतील, डिटेल्स अभ्यासक्रम अख्खा कव्हर करणार आहोत, जो खास करून या दारूबंदी पोलीस संदर्भात असलेला जो आहे ना टेक्निकल भाग, तो सुद्धा या बॅच मध्ये आपण कव्हर करत आहोत. प्रश्न विश्लेषण दिले जाणार आहेत आणि सराव टेस्ट सुद्धा असणार आहे. विशेष म्हणजे सगळे लाईव्ह लेक्चर असतील. एखाद्या बॅचचे उचलून लेक्चर रेकॉर्डेड टाकलेले आहेत, त्या बॅचचे असे 2-3 बॅचचे लेक्चर रेकॉर्डेड करून बॅच डिझाईन केली. तसं आपल्या महाराष्ट्र अकॅडमीमध्ये चालत नाही. सगळे लाईव्ह लेक्चर असतात, अपडेटेड माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जात असते आणि सगळे टॉपचे शिक्षक आहेत. यापूर्वी वेगवेगळ्या पोस्ट मिळालेले, शिक्षण जगतामध्ये जबरदस्त अनुभव असलेले असे सर्व शिक्षक आहेत. बॅच जॉईन करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचा ॲप इन्स्टॉल करा. काय डाऊट असतील तर या ठिकाणी यावर तुम्हाला नंबरवर संपर्क साधायचा आहे. सध्या जबरदस्त ऑफर चालू आहे, घेऊन टाका बॅच घ्यायची असेल तर. या व्यतिरिक्त बघा, राज्यस्तरावरील जे संवर्गातील पदे आहेत ते म्हणजे एकूण 2 असतात या राज्य उत्पादन शुल्काची, आणि जिल्हा स्तरावरील जे पदं आहेत त्यामध्ये एकूण 3 पदे असतात. राज्यस्तरीय संवर्गातील पदे यामध्ये पहिलं पद लघुलेखक निम्न श्रेणी लघु टंकलेखक हे दुसरं पद असतं, आणि जिल्हास्तरीय संवर्गातील पदे यामध्ये पहिलं पद जवान राज्य उत्पादन शुल्क, त्याचसोबत जवान निवाहन राज्य उत्पादन शुल्क आणि चपराशी, अशा प्रकारची एकूण 3 पदं असतात. 2023 मध्ये तुमची जी ॲडव्हर्टाईज झाली होती, म्हणजे आली होती, त्या ॲडव्हर्टाईज मधील महत्त्वाचे मुद्दे मी या ठिकाणी आणलेले आहेत. त्यातील 6व्या क्रमांकाचा जो मुद्दा होता तो म्हणजे वेतन श्रेणी. यामध्ये लघुलेखक यांना S15चं वेतन मिळत असतं, यांच्या दरम्यान मिळत असतं. लघु टंकलेखक यांना S8चं वेतन मिळत असतं. जवान यांना S7चं वेतन मिळतं. जवान निवाहन चालक यांना S7चं वेतन मिळत असतं. चपराशी यांना S1चं वेतन मिळत असतं, म्हणजे यांच्या दरम्यान मिळत असतं. या व्यतिरिक्त अजून अधिक महागाई भत्ता व नियमानुसार देय भत्ते हे सुद्धा त्यांना दिले जात असतात. पुढे 7.2 नंबरचा जो पॉईंट होता तुमचा 2023 मध्ये ॲडव्हर्टाईज आली, त्यामध्ये तो म्हणजे वयोमर्यादेशी संबंधित होता. त्यावेळेस 18 ते 40 या वयोमर्यादेत, म्हणजे या वयोगटातील लोक जे आहेत तेच त्या ठिकाणी त्या परीक्षेसाठी पात्र असायचे. पण आता नव्याने बदल झाला, तर त्या संदर्भात मला आत्ता सांगता येणार नाही. ज्यावेळेस ॲडव्हर्टाईज येईल त्यावेळेस मी तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ समजून सांगेल. पण तरी सुद्धा 18 ते 40 यांच्या दरम्यान जे विद्यार्थी असतात किंवा या वयोगटातील विद्यार्थी तेच फॉर्म भरू शकतात, ओपनवाले. बाकी मागासवर्गीय विद्यार्थी यांच्यासाठी 45 वयोमर्यादा दिली गेली होती. मागच्या वेळेस ॲडव्हर्टाईज झाली त्यामध्ये प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 43 होती. माजी सैनिक यांच्यासाठी सेवा कालप्रस 3 वर्ष अशा प्रकारची त्यांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली होती. आणि दिव्यांगांसाठी 45, प्रकल्पग्रस्त व अनाथ उमेदवारांसाठी 45 वयोमर्यादा निश्चित करण्यात आली होती. 8.9 नंबरचा जो पॉईंट होता तुमचा मागच्या वेळेस ॲडव्हर्टाईज झाली त्यामध्ये शैक्षणिक अहर्तता दिली होती. लघुलेखक निम्न श्रेणी यांच्यासाठी माध्यमिक शाळा म्हणजे 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, आणि त्याचसोबत हे 3 टायपिंग सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. लघु टंकलेखक यांच्यासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र हे उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, म्हणजे 10वी पास असणं गरजेचं आहे. त्यासोबत हे 3 त्यांच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, म्हणजे हे टायपिंगचे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जवान राज्य उत्पादन शुल्क यांच्यासाठी केवळ 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, आणि जवान निवाहन चालक राज्य उत्पादन शुल्क शैक्षणिक क्रायटेरिया यामध्ये केवळ 7वी उत्तीर्ण आणि वाहन चालकाचा परवाना म्हणजे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे. चपराशी यांच्यासाठी माध्यमिक शाळा म्हणजे 10वी उत्तीर्ण केवळ असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे शैक्षणिक अहर्तता दिली गेली होती मागच्या वेळेस. यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो किंवा नाही होऊ शकणार हे मी आत्ता सांगणार नाही. ज्यावेळेस 2026 मध्ये आत्ता ॲडव्हर्टाईज येईल 1-2 महिन्यामध्ये, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. पण माझ्या मते तरी सुद्धा काही बदल होणार नाही, जास्त बदल होत नसतात. यांचे अधिकार काय असतात? वाहन तपासणी करणं, म्हणजेच वेगळ्या राज्यामधून आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादं वाहन येत असेल, जसं की गोव्यामधून आपल्या महाराष्ट्रामध्ये वाहन येते, गोवा या ठिकाणी दारू तिथे टॅक्स फी असते, तिथून समजा मद्य आपल्या महाराष्ट्रामध्ये आणलं, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक्साईज ड्युटी असते, एक्साईज टॅक्स असतो, त्यानुसार तिथून स्वस्त पडून आपल्या महाराष्ट्रामध्ये समजा विकत असतील तर त्यासाठी खास करून जे आपल्या महाराष्ट्राचे बॉर्डर असतात, जे महामार्ग बाहेर जात आहेत किंवा आतमध्ये येत आहेत, त्या ठिकाणी यांची ड्युटी असते. त्याचसोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी असं वाटतंय की संशयित हालचाली आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांची ड्युटी असते. संशयितांची चौकशी करणं हे त्यांचा अधिकार असतो. डायरेक्टली त्यांना बोलून चौकशी करणं हे त्यांचा अधिकार आहे. चौकशीसाठी वॉरंटची आवश्यकता नसते. दुसरं म्हणजे अवैध मद्य जप्त करणं, डायरेक्टली त्या ठिकाणी धाड मारून तिथे समजा अवैध मद्य आहे जिथे बनवलं जातं डुप्लिकेट, किंवा अजून वेगवेगळ्या राज्यांमधून घेऊन आलेले, जसं की दमनची डीची दारू असते किंवा गोव्याची दारू असते, त्या ठिकाणी टॅक्स फ्री असते दारू, तिथली दारू आपल्या महाराष्ट्रामध्ये आणून तशा प्रकारे गोडाऊनमध्ये ठेवली जाते. तिथून मग वेगवेगळ्या परमिट रूम बिअर बार यांना विकली जाते किंवा वाईन शॉप यांना विकली जाते. वाईन शॉप यांचं लायसन्स असं FL2चं, परमिट रूम बिअर बार यांच्यासाठी FL3चं लायसन्स असतं, आणि यांना दारू विकणारे जे ट्रेड असतात त्यांच्यासाठी लायसन्स असतं FL1चं.
ज्यांच्याकडे FL2 FL3चं लायसन्स असतं त्यांनी FL1 कडूनच दारू घ्यायची असते, पण तरी सुद्धा बाहेरून ते घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून आपल्या त्या बिअर बारमध्ये किंवा अजून वाईन शॉपमध्ये विकत असतील, कारण ते स्वस्तामध्ये पडत असतं. 20 ते 25 रुपयाचा फरक पडत असतो डायरेक्टली टॅक्स चुकून प्रत्येक बाटलीच्या मागे. तशा प्रकारे जर विकत असतील तर तिथे कारवाई करण्याचा त्यांचा अधिकार असतो. छापे टाकणे डायरेक्टली, त्याचसोबत गुन्हा नोंदविणे आणि वरिष्ठाचा आदेश जे काय असेल त्याची कारवाई त्या ठिकाणी प्रत्यक्षात करणे, हे वेगवेगळे अधिकार असतात. दारूबंदी पोलीस कर्मचारी नेमका कोण असतो तर राज्य उत्पादन शुल्क विभागातील अंमलबजावणी कर्मचारी त्याला म्हटलं जात असतं. प्रत्यक्षात फील्डवर काम करणारा हा व्यक्ती असतो मित्रांनो. कार्यक्षेत्र उत्पादन शुल्क कायदे जे काय असतील त्या कायद्याचं कुणी उल्लंघन करत असेल तर प्रत्यक्षात कारवाई करण्याचा अधिकार त्याच्याकडे असतो. मद्य नियंत्रणाशी संबंधित असलेले जे वेगवेगळे कायदे असतात त्याचं सुद्धा कोणी उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचं अशा प्रकारे त्यांच्यावर अधिकार असतो. दारूबंदी पोलिसाचा अधिकार असतो. याचे मुख्य कर्तव्य कोणकोणते असतात तर लक्षात ठेवा, अवैध दारू विरोधी कारवाई करणं. जसं की अवैध दारू निर्मिती होत असेल, जिथे डुप्लिकेट दारू बनवली जाते, डुप्लिकेट दारू एवढी भयानक असते ना, ज्यांना रेग्युलर दारू प्यायची सवय असते, पहाटे उठल्याबरोबर त्यांचे हातपाय कापत असतात, त्यांना उतारीची आवश्यकता असते कारण रात्री पेलेले असतात आणि ते खास करून त्या ठिकाणी गेले आणि पोटामध्ये काही नसताना तशा प्रकारची डुप्लिकेट दारू पिली ना, ती डायरेक्टली काळजाला लागत असते. मी ऐकलेलं आहे, जीव जात असतो लोकांचा. 2 वेळा जरी डुप्लिकेट दारू पिली तरी सुद्धा जीव जात असतो. अशा प्रकारे अनेकांचे जीव गेलेले आहेत आणि डुप्लिकेट दारू अनेक ठिकाणी बनवली जात असते. प्रत्यक्षात कुठे बनवली जात आहे ती शोधणे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या ज्या ठिकाणी कार्यक्षेत्र दिलं गेलेले, ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये त्यांना पाठवले, नियुक्त केलं गेलेले आणि त्यांना एक कार्यक्षेत्र दिले गेलेले, त्या सीमेमध्ये कोणी जर अशा प्रकारच्या चुका करत असेल, अशा प्रकारे डुप्लिकेट दारू बनवत असेल तर छापे टाकणे, ती दारू जप्त करणे, त्याला अटक करणे, अशा प्रकारचे त्यांच्याकडे अधिकार असतात. त्याचसोबत बेकायदेशीर विक्री जर करत असेल कुणी, समजा एखाद्या एरियामध्ये एखाद्या ग्रामपंचायतीने तशा प्रकारचं की ठराव पारित केलेला आहे की आमच्या गावामध्ये दारू विकणं बंदी आहे, पण तरी सुद्धा एखादा व्यक्ती त्या ठिकाणी त्याच ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये दारू विकत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा जो आहे त्यांचा कर्तव्य असतं किंवा त्यांच्यावर अधिकार असतो. बनावट मद्यावरील कारवाई करणं, त्याचसोबत तस्करी नियंत्रण करणं, म्हणजे गोव्यामधून किंवा अजून दमनमधून जिथून टॅक्स फ्री दारू विकली जाते तिथून दारू आणून आपल्या महाराष्ट्रामध्ये तीच दारू विकणे, ही सुद्धा बनावट किंवा तस्करी करणं आणि हे तस्करी रोखणं, अशा प्रकारचा त्यांच्याकडे अधिकार असतो. गस्त घालणं हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे बरं का. पेट्रोलिंग करणं म्हणजे संवेदनशील भागांमध्ये गस्त घालू शकतात ते, महामार्गावर तपासणी करू शकतात ते, त्याचसोबत सीमावर्ती भागात तपासणी करू शकतात आणि संशयित वाहन तपासणी सुद्धा ते करू शकतात. डायरेक्टली त्या ठिकाणी त्यासाठी काय वॉरंट वगैरे लागत नाही. त्यांना वाटतंय ना की या ठिकाणी या वाहनाची चौकशी करणं, तपासणी करणं गरजेचं, त्यावेळेस ते तपासणी करू शकतात. छापे यामध्ये विशेषतः गुप्त माहितीवर कारवाई केली जात असते. त्यासाठी वॉरंट द्यायची गरज नाहीये. तू सांग ना सोन्या, एखाद्या व्यक्तीला समजा वॉरंट दिला की तुझ्याकडे मी छापे टाकणार आहे, तर तो त्याचा जो माल आहे जो की त्याने गुप्तपणे ठेवला गेलेला आहे तो लगेच लपवल किंवा तो लगेच त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावल. त्यासाठी वॉरंट दिलं जात नाही, डायरेक्टली छापा टाकला जात असतो. अवैध गोदामांवर छापं टाकणं असंही त्यांचा अधिकार असतो. जप्ती प्रक्रिया हे सुद्धा त्यांचे कर्तव्य असतात. हे सगळे काही माल जे त्याची जप्ती करणं, म्हणजे गुन्हेगार आहेत त्या मालासोबत त्यांना बसविणं आणि त्यांच्यासोबत फोटो काढणं, त्यांना अटक करणं, अशा प्रकारचे त्यांचे अधिकार असतात. ठीक आहे. तपासणी आणि पंचनामा हे सुद्धा त्यांचं कर्तव्य असतं. प्रत्यक्षात ज्या ठिकाणी छापा टाकलेला आहे त्या ठिकाणी समजा अवैध दारू त्यांना आढळली तर त्यावेळेस घटनास्थळ पंचनामा करणं, त्याचसोबत जप्ती पंचनामा करणं, किती माल जप्त केलेला आहे या संदर्भात सुद्धा ते पंचनामा करत असतात. गुन्हा नोंदविणं हे एक महत्त्वाचं कार्य असतं त्यांचं. त्याच ठिकाणी प्रत्यक्षात जे काय पंचनामा केलेला आहे तो आपल्या वरिष्ठांना सादर करायचा असतो. त्या व्यतिरिक्त अजून किती लोक त्या ठिकाणी उपस्थित होते, प्रत्यक्षात जे रेड हँड धरले गेलेले लोक आहेत, रेड हँड किती माल त्या ठिकाणी जप्त केला गेलेला आहे, या सर्वांचा पंचनामा केला जात असतो. शेवटी मग गुन्हा नोंदवला जात असतो आणि पुरावे गोळा करणं हे त्यानंतरचं काम असतं, पुढचं काम असतं. फॉरेन्सिक डिपार्टमेंट यांच्याद्वारे पुरावे सुद्धा ते गोळा करू शकतात. न्यायालयीन काम यामध्ये पुरावे सादर करणं, न्यायालयामध्ये एखाद्या व्यक्तीला अटक केलेली आहे, बरोबर आहे की नाही, किंवा अनेक व्यक्तींना अटक केलेली आहे, त्यांना 24 तासांच्या आतमध्ये न्यायालयामध्ये हजर करावं लागत असतं. पण हजर केल्यानंतर पुरावे सादर करणं गरजेचं आहे. त्यानंतर रिमांड मिळेल, PC मिळेल, बरोबर आहे ना, पोलीस कस्टडी मिळेल. मग एकदा पोलीस कस्टडी मिळाली की अजून एक्स्ट्राची माहिती त्याच्याकडून गोळा करता येऊ शकते आणि त्यानंतर मग न्यायालयीन कस्टडी मिळत असते. पण अगोदर पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी पुरावे सादर करणं फार गरजेचं असतं. केस संबंधित नोंदी ठेवणं फार गरजेचं असतं आणि साक्ष देणं हे सुद्धा फार गरजेचं असतं की प्रत्यक्षदर्शीनी काय काय आढळलं होतं या संदर्भात प्रत्यक्ष तो व्यक्तीच साक्ष देत असतो, जो की त्या ठिकाणी दारूबंदी पोलीस कर्मचारी असतो. कामाचे स्वरूप यामध्ये पूर्णपणे फील्ड जॉब असतो. दिवस रात्र ड्युटी असू शकते, असं काही नाहीये की दिवसाच ड्युटी असते किंवा रात्रीच ड्युटी असते, असं काही नाही. अचानक छापे टाकण्यासाठी घरातून निघावं लागत. त्याचसोबत सण उत्सव काळात अतिरिक्त काम असतं, जसं की 31 डिसेंबर त्यावेळेस डुप्लिकेट दारू जर विकली जात असेल तर त्यावेळेस आपल्याला साजरं करण्यापेक्षा
तिथे लोकांसाठी काम करणं गरजेचं असतं. प्रत्यक्षात फील्डवर त्या ठिकाणी त्यांना काम करावं लागत असतं. ग्रामीण शहरी भागात कुठेही पोलीस कस्टडी म्हणजे पोस्टिंग होऊ शकते त्यांची. असं काही नाही की शहरी भागातच त्यांना ठेवलं जाऊ शकतं किंवा ग्रामीण भागामध्येच ठेवलं जातं, असं काही नाही. प्रत्येक ठिकाणी कुठेही त्यांची पोस्टिंग होऊ शकते, बदली होऊ शकते. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांना काम करावं लागत असतं. वाहन तपासणी यांच्यासाठी नाक्यावर दिवसभर थांबावं लागत असतं किंवा रात्रभर थांबावं लागत असतं. ड्युटीनुसार त्यांना त्या ठिकाणी तशा प्रकारे काम करावं लागत असतं. वापरत असलेली वेगवेगळी साधने, यामध्ये वायरलेस सेट असतो त्यांच्याकडे, अख्खा त्यांच्या गाडीमध्येच असतो. अधिकृत वाहन त्यांच्याकडे असतं अशा प्रकारे. त्याचसोबत कागदपत्र तपासणी साधने सुद्धा असतात त्यांच्याकडे, की हे कागदपत्र ओरिजिनल आहेत की डुप्लिकेट आहेत हे सुद्धा त्यांच्याकडे असतं. मोबाईल टॅब त्यांच्याकडे दिला जात असतो वरिष्ठांसोबत कॉन्टॅक्ट करण्यासाठी. त्याचसोबत नोंदवणी, या नोंदवही ही सुद्धा त्यांच्याकडे ठेवणं गरजेचं असतं. आणि सिलिंग साहित्य सुद्धा असतं. हे कशा प्रकारे एखादा समजा माल तो जप्त केलेला असेल तर त्याच्यावर एक ठप्पा मारणं गरजेचं आहे ना, शिक्का मारणं गरजेचं. ते सिलिंग साधनं त्यांच्याकडे असणं गरजेचं असतं. 8.1.1 जे तुमची ॲडव्हर्टाईज आली ती 2023 मध्ये, त्यातील शारीरिक पात्रता अशी दिली होती तुमची. पुरुषांसाठी खास करून त्यांची उंची किमान 165 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. कमीत कमी बरं का, छाती न फुगवता 79 सेंटीमीटर एवढी छाती न फुगवता, आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. बरोबर आहे, म्हणजे यामध्ये एकूण 84 सेंटीमीटर फुगवल्यानंतर कमीत कमी तेवढी तरी असायला पाहिजे. आणि वजन या ठिकाणी लागू नाही, पण महिलांसाठी खास करून वजन लागू होतं. त्याचसोबत अजून उंची किमान 160 सेंटीमीटर एवढी असणं गरजेचं आहे. बाकी अजून परीक्षा स्वरूप यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, अंकगणित नाहीये, पण तरी सुद्धा 1 ते 2 प्रश्न टाकले जात असतात अंकगणिताचे. ते तुम्ही ठरवू शकत नाही की अंकगणित तुम्ही सांगितलं नव्हतं पण तरी सुद्धा टाकलं गेलेलं आहे. आणि सगळ्या परीक्षांसाठी तशाच प्रकारे सेट आहे. काही परीक्षांसाठी या ठिकाणी 40 म्हणजेच एकूण किती 120 प्रश्नांची परीक्षा असते आणि त्याला 1 तास 2 तास असतो. काही ठिकाणी 50-50-50चा सेट असतो, 50-50-50-50 अशा प्रकारे. आणि त्यांना एकूण 200 गुणांची ती परीक्षा असते, प्रत्येकाला 50-50 गुण असतात. अशा प्रकारे असू शकतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी व्याकरण याच्यासाठी मोजका सिलेबस असतो, मोजके चॅप्टर बऱ्यापैकी केले. आणि आत्ता सध्या शांततेचा कालावधी, ॲडव्हर्टाईज 1 महिन्याच्या आतमध्ये येणार ही गोष्ट लक्षात ठेवा. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण तशा प्रकारे मंत्रालयामध्ये हालचाल चालू आहेत, तशा प्रकारे मागणीपत्र मागवले गेलेले आहेत, तशा प्रकारे MPSCद्वारे वेगवेगळी जी पदं घेतली जाणार आहेत की नाही, तर त्यामध्ये या पदाचा समावेश नाही आहे, पण तरी सुद्धा मागणीपत्र मागवलं आहे. ज्यावेळेस ॲडव्हर्टाईज येईल ग्रुप सीची त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. आणि ॲडव्हर्टाईज ग्रुप सीची ही केव्हाही लक्षात ठेवा, ग्रुप बीची ज्यावेळेस MPSCची कंबाईनची ॲडव्हर्टाईज येते त्याच्या 1 ते 2 महिन्यांमध्ये ग्रुप सीची ॲडव्हर्टाईज येत असते. म्हणजेच काय झालंय की आत्ता सध्या 1 महिन्यामध्ये, 1 महिना तर झालेला आहे ग्रुप बीची ॲडव्हर्टाईज येऊ, 1 महिना बाकी आहे. याचा अर्थ 1 महिन्यानंतर किंवा 1 महिन्याच्या आतमध्ये ग्रुप सीची ॲडव्हर्टाईज येईल. त्यामध्ये तुमचे यातील किती पदं आहेत, एकूण मी 5 पदं दाखवले ना, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय, यातील कोणकोणते पदं आहेत आणि त्यामध्ये तुमचे हे दारूबंदी पोलिसाचं पद आहे का, हे सुद्धा तुम्हाला त्याच वेळेस कळेल. याचा अर्थ अचानकपणे ज्यावेळेस ॲडव्हर्टाईज येईल त्यावेळेस मी अभ्यास करेल तर नुकसान होईल. सोन्या खरं सांगतो मी तुला जर इमानदारीत अभ्यास करायचा असेल, काही करून सिलेक्ट व्हायचं असेल तर आत्तापासून अभ्यासाला सुरुवात कर. आत्तापासून कर, आजपासून जरी केली तरी सुद्धा जो सिलेक्शन कन्फर्म होईल. आणि कशा प्रकारे अभ्यास करायचा तर लक्षात ठेव, मराठी व्याकरण यातील मोजकं सिलेबस आहे. या मोजक्या सिलेबसमध्ये तुला जे अवघड जाते, जसं की अलंकार, प्रयोग, यामध्ये तुझे मार्क जात आहेत. मागच्या प्रश्नपत्रिका सोडव, मागच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुझ्या लक्षात येईल की नेमकं आपण कुठे चुकतोय. आपलं दारूबंदी पोलीस महाराष्ट्र पब्लिकेशनचं एक पुस्तक आलेलं आहे, ते पुस्तक सुद्धा मी तुम्हाला लिंक देणार आहे, ॲमेझॉनची कमेंटला पिन करणार आहे. ते पुस्तक सुद्धा बऱ्यापैकी नीट समजून घ्या. त्या पुस्तकामध्ये सर्व मागच्या प्रश्नपत्रिका आपण ॲनालिसिस करून तुम्हाला त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. त्यातील मराठी व्याकरण, त्यामध्ये वारंवार चुकलेले जे प्रश्न आहेत तुमचे, त्या प्रश्नातील जो प्रकरण आहे तो प्रकरण अगोदर घ्या. म्हणजे अवघड जो मुद्दे आहेत ते अगोदर कव्हर करायचे असतात. जसं की बुद्धिमत्ता चाचणी, यामध्ये काही अवघड वाटत असेल, कूट प्रश्न तुला सुटत नसतील तर खास करून ती कूट प्रश्नांची प्रॅक्टिस कर. ज्यावेळेस ॲडव्हर्टाईज येते ना त्यावेळेस ते अवघड सिलेबस बाजूला ठेवायचा असतो, जो सोपा असतो, जो की हमखास त्या ठिकाणी आपल्याला मार्क मिळणार आहेत, त्या अगोदर कंप्लीट करायचा असतो ॲडव्हर्टाईज आल्यानंतर. पण शांततेच्या कालावधीमध्ये, आत्ता सध्या ॲडव्हर्टाईज नाही आली, याचा अर्थ जे अवघड वाटतात इंग्रजी आणि मराठी यांची जे वोकॅबलरी आहे किंवा शब्दसंग्रह आहे, याच्यासाठी खास करून रोज 1 तास द्यायला पाहिजे कंपल्सरी. याच्यासाठी 1 तास आणि यासाठी अर्धा तास सफिशियंट झाला, म्हणजे 1.5 तास. आणि यातील अवघड जे प्रकरणं आहेत ते अगोदर आत्ता करून घ्या. इंग्रजीमधील अवघड प्रकरणं आहेत आणि मोजकं विचारलं जातं रे, आर्टिकल विचारलं जातं, चेंज द वॉइस विचारलं जातं, पॅराजम्मल विचारलं जातं, लई ठुसके प्रश्न असतात. अरे कॉमा कुठं लावायचा आहे, अवतरण चिन्ह कुठं लावायचं आहे, तसलं विचारलं जात असतं या ठिकाणी इंग्रजीमध्ये. तिथंच पर्यायामध्येच उत्तर असतं. तुला फक्त शोधाशोधीचा खेळ खेळायचा असतो, ओळखाओळखीचा खेळ असतो तो, जास्त डीपमध्ये जायचं नसतं, वरवरचं विचारलं जाते. आणि त्यामुळे अशा प्रकारे येणं गरजेचं असतं. सामान्य ज्ञान मागच्या प्रश्नपत्रिकाच ॲनालिसिस करा, त्यामध्ये ज्या मुद्द्यांवर तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत ना तेच कव्हर करा. तसं आपण आपल्या बॅचमध्ये अख्खं कव्हर करतोय.
मी बॅचची मार्केटिंग करण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही. बॅच घ्यायची असेल तर घ्या, नाही तर नका घेऊ, काही फरक पडत नाही. अनेक विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे आणि ज्यांनी घेतलेली आहे त्यांना विचारा कशा प्रकारे या ठिकाणी शिक्षक शिकवत असतात. पण सामान्य ज्ञान या ठिकाणी मार्क जाऊन देऊ नका. बुद्धिमत्ता चाचणी इथे तर पैकीच्या पैकी, या ठिकाणी पैकीच्या पैकी, या ठिकाणी पैकीच्या पैकी, या ठिकाणी 1 ते 2 प्रश्न चुकले ऍडजस्ट करू शकतो, या ठिकाणी 1 ते 2 प्रश्न चुकले ऍडजस्ट करू शकतो. पण तुझ्या निम्म्यापेक्षा जास्त चुकत असेल तर आत्मपरीक्षण कर. उगाच बनायचं आणि ऍडव्हर्टाईज केव्हा होईल, ऍडव्हर्टाईज केव्हा होईल या विचारामध्ये जाऊ नको. ग्रुप सी ची ऍडव्हर्टाईज येणारी एका महिन्यात, त्यामध्ये तुमची या ठिकाणी एकूण 6 पदांपैकी किती पदं त्या ठिकाणी जातात. आता त्यांनी दाखवलेले आहेत की हे पद यांची ऍडव्हर्टाईज, तसं प्रत्यक्षात ऍडव्हर्टाईज आली का? नाही आलेली. मागणी पत्र मागवलेले आहेत त्यांनी. एकदा मागणी पत्र त्यांचे मागवल्यानंतर मागणी जेवढी आहे ते त्यानुसार त्यांनी जर बघितलं तर त्यानंतर कळेल की कोणते पद त्यामध्ये गेलेली आहेत. प्रत्यक्षात ज्यावेळेस ऍडव्हर्टाईज ग्रुप सीची त्यावेळेस तुला सांगता येईल मला की कोणती पदं त्यामध्ये गेलेली आहेत. पदोन्नती अगोदर दारूबंदी पोलीस असतो तो, त्यानंतर तो उपनिरीक्षक होत असतो, त्यानंतर निरीक्षक होत असतो, त्यानंतर अधीक्षक म्हणजे आणि त्यानंतर पुढे मग उपायुक्त होत असतो. अशा प्रकारे सगळा विषय असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची अत्यंत महत्त्वाची माहिती बघण्यासाठी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका.